कर्णेश्वर मंदिर हे महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथे स्थित आहे. जवळपास 1500 वर्ष जुनं असलेले हे मंदिर आजही आपल्या भव्यतेमुळे लोकांना आश्चर्यचकित करतात. स्थानिक लोकांच्या मते हे मंदिर महाभारतातील पांडवांनी एका रात्रीत बांधलं होतं. आणि दुसरी अशी कथा सांगितली जाते की हे मंदिर 11व्या शतकात चालुक्य काळातील राजा कर्ण यांनी बांधलं होतं, म्हणून या मंदिराला कर्णेश्वर हे नाव पडलं. आतापर्यंत तुम्ही अनेक मंदिरात गोमुख पाहिले असेल आणि या मंदिरात तुम्हाला खास मगरमुख पाहायला मिळेल. या मंदिराचं आर्किटेक्चर हेमाडपंथी शैलीमधून करण्यात आलं आहे. हेमाडपंथी म्हणजे मोठमोठे दगड एकमेकांना जोडताना सिमेंट किंवा कोणत्याही चिकट द्रव्याचा वापर केला नाही. केवळ दगडांच्या खाच्यातून इंटरलॉकिंग पद्धतीच्या सहाय्याने हे मंदिर उभारलेले आहे. संपूर्ण मंदिर हे मोठ्या काळ्या दगडांनी बांधलेले आहे. आणि सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे शेकडो वर्षांनंतरही इथलं कोरीव काम अजूनही खूप सुंदर आणि स्पष्ट दिसते. जरा विचार करा, आधुनिक टेक्नॉलॉजी नसतानाही शेकडो वर्षापूर्वी अशी भव्य रचना उभारणं खरंच अद्भुत आहे. हे दगड फक्त बघा, त्यावरील नक्षीकाम आणि त्या काळातील कलाकारांची कला आणि इंजिनिअरिंगचे स्किल किती प्रगत होतं, किती भव्य होतं. मंदिराच्या भिंतीवर बघितलं तर तुम्हाला भगवान विष्णूंचे अतिशय सुंदर असे दशावतार कोरलेले दिसतील. प्रत्येक मूर्तीमध्ये बारीक नक्षीकाम, मायक्रो डिटेलिंग केले. फक्त देवच नाहीत तर येथील भिंतीवर महाभारत आणि रामायणातील काही युद्ध प्रसंगही कोरलेत. त्याच सोबत विविध वाद्य वाजवणारे वादक आणि अप्सरा यांची मूर्ती त्या कालची कला दर्शवतात. कोणतेच मॉडर्न टूल नसतानाही हाताने केलेले हे कोरीव काम पाहून थक्क व्हायला होते. हा मित्रांनो, आता आपण आहे इथं कर्णेश्वर मंदिराच्या इथे. त्या कर्णेश्वर मंदिराची माहिती अशी आहे की हे मंदिर 5 पांडवांनी बनवलेलं. किती साडे बांधले ते नाही माहिती, पण 5 पांडवांनी बांधलेलं, कारण की त्यांची इथे 5 ताट आहेत. अशी अख्ख्या मंदिरामध्ये 5 ताट आहेत. शिवलिंगाच्या नंदींच्या खाली आहे. आणि एका रात्रीत वर दिलेलं की जाकमातानी वर दिलेलं की एका रात्रीत बांधायचं मंदिर. जातमाता कोण होती? माता इथली एक ग्रामस्थ देवी आहे, ओके. पॉवरफुल आहे. तर त्यांनी असं वर दिलेलं की एका रात्रीत बांधायचं एकदम तुम्हाला मंदिर. कोंबड्याची बांग द्यायची आधी. तेव्हा त्या टायमाला एक रात्र म्हणजे 6 महिने असं होतं. तर तेव्हा जातमातांनी स्वतः कोंबड्याचं रूप घेऊन बांग दिली, तेव्हा हे मंदिर पूर्ण होतं. तेव्हा ते हे हारलेले, शपथ घेतली ते हारलेले असं सांगितलेलं. आपले छत्रपती संभाजी महाराजांना ज्या सरदेसाई वाड्यात फितुरी करून पकडले गेले होते, त्या ऐतिहासिक सरदेसाई वाड्याच्या अगदी बाजूलाच हे मंदिर आहे. वरती दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ देखील पाहू शकता.